रंग आणि या दोन टीमच्या दरम्यान आता एक क्रिकेटची धुमस चक्री हे घमासान युद्ध रंगताना आपल्याला पाहायला मिळेल या सारिका हॉटेलच्या क्रीडांगणावरती 4 ओव्हरची मॅच. तर मॅच स्टार्ट होतीये. पहिलं सत्र काय घडेल काय बिघडेल ऐकूयात. स्वीट ऑफ शहापूर संपायर धर्मेंद्र वर्मा सर आणि त्याचबरोबर अमर गायकवाड सर आपण देखील मैदानाकडे मार्गस्थ व्हायचं. 4 ओव्हरची मॅच 20 मिनिटाचं टाइम इथनं काउंट केलं जात आहे. क्वालिफायरचा सामना जय मल्हार क्रिकेट क्लब टिटवाला आणि त्यांना फाईट करताना पाहायला मिळेल टीम लिटिल स्टार धारोल. पहिलं सत्र 4 ओव्हरची मॅच काय घडेल काय बिघडेल ऐकूयात सोमनाथजी खाडे यांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू सो मच दीप सर. या दरम्यान या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी शहापूर वरून दूरवरचा प्रवास करून हा सामना पाहण्यासाठी आणि अमोलदादांना शुभेच्छा देण्यासाठी आदरणीय जुने जाणते पंच शहापूर तालुक्याचे शान माधवजी ठाकरे सर उपस्थित आहेत. मी साहेबांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. सामन्याला होते सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तैनात रोहित. पहिला चेंडू टिटवाळा टीम साठी हा गोलंदाज आपण पाहतोय रोहित. पहिला चेंडू डॉट फेकलाय. जबरदस्त द्वंद्व आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. टीम एका बाजूला एव्हरग्रीन लिटल स्टार धारोळा आणि त्यांना फाईट करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळतीये टिटवाळा. यावेळेस जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. रोहित संघाला एक मजबूत सुरुवात करून देत असताना फलंदाज माघारी. वाघाची शिकार आतमध्ये मैदानाच्या. कवी शेंडे तंबूच्या आश्रयाला. पहिलं षटक प्रगती पथावरती. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती रोहित. राईट आर्म राऊंड द विकेट. फटका चांगला पाहायला मिळतोय. फलंदाज कवी बाद झाला. त्याच्या जागेवरती जो नवीन फलंदाज आलाय त्याच्या बॅटमधनं हा धमाका पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धारोळा टीमचा पहिला चौकार. मैदानावरती सुनील शेंडे आणि अनिल शेंडे ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच शेंडे बंधूंची ही जोडी. डेलिकेट टच. शॉर्ट थर्ड मॅनला बीट केलंय. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू वेगानं सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा धमाका चौकार. कौतुक करावं लागेल रोहितचं. मात्र
नशिबाची साथ मिळत नाहीये. बॅटची कडा घेऊन चेंडू जो निघून गेला तो सरळ जातोय 4 धावांसाठी. फलंदाज कवी शेंडे लवकर बाद झाला. त्यानंतर सुनील शेंडे आणि अनिल शेंडे ही जोडी मैदानात. सुनीलच्या बॅटमधनं हे 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतात. धारोळा टीम सुरुवात चांगली झाली आहे. त्यानंतरचा हा फुल टोज जबरदस्त पर्वणी होती. दोनही हातांनी कबूल केली. 9+4 हा 5 धावा या चेंडूवरती येताना पाहायला मिळतील. धारोळा संघाचा दुरळा उडायला सुरुवात. गोलंदाज रोहित सुरुवातीचे काही चेंडू चांगले टाकले. फलंदाज कवी शेंडेला लवकर माघारी पाठवलं. त्यानंतर मात्र सुनील शेंडे जसा मैदानात आला तशी मात्र एक पर्वणी कबूल करत असताना फ्रीडचा हा चेंडू असेल. यावेळेस मोठा प्रहार करण्याची संधी. स्ट्रायकिंग एंडवरती हार्ड हिटर फलंदाज मॅन इन फॉर्म सुनील शेंडे. टिपिकल ब्रँडेड फटका. धारोळा गावचा ब्रँड पेश करत असताना A1 क्वालिटीचा ब्रँडेड तडाखा षटकार. गोलंदाजाला देवाचा धावा करावा लागेल, कारण सुरुवातीचे 2 चेंडू चांगले पाहायला मिळाले. त्यानंतर मात्र सुरुवातीचा चांगली सुरुवात मात्र त्यानंतर गोलंदाज रोहितचं मात्र यावेळेस आक्रमण परतावून लावलं. धावफलक पुढे सरकलं वेगानं 19 या आकड्यावरती. हा चेंडू पाहायला मिळतोय. आता मात्र कमबॅक केलं रोहितनं. खोलवर टप्प्यात अगदी पायामध्ये आदळलेला हा चेंडू ब्लॉक होल डॉट बॉल पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. टिटवाळा टीमसाठी हे रोहितचं षटक महागडं ठरलं. धावफलकावरती जर आपण नजर मारली तर धारोळा टीमची धावसंख्या 19 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. चार षटकांचा सामना. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. सौरभ षटकातला पहिला चेंडू फेस करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज अनिल सन्मानपूर्वक खेळून काढलं. चेंडू चांगला होता. सौरभचं कौतुक करावं लागेल, कारण या अगोदरचा सामना जर आपण पाहिला असेल तर अतिशय चांगलं षटक आपल्या संघासाठी हाताळलं आणि आपल्या संघाला कमबॅक करून दिलं होतं. आता सुद्धा कमबॅक करण्याची गरज आहे. स्कोर कार्ड वरती तब्बल 20 धावा. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती सौरभ आणि समोर आव्हान आहे ताकदवर फलंदाज मॅन इन अ फॉर्म. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सुनील शेंडे. स्ट्राईक वरती रिव्हर्सचा प्रावित्रा मात्र वेगवान मारा पाहायला मिळतोय सौरभचा. कुठल्याही प्रकारचं बॅट आणि चेंडूचं कनेक्शन झालं नाही. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. 0 धावांसाठी हा चेंडू समाप्त झाला. गुड बॉलिंग, गुड कमबॅक. गोलंदाजी मार्कवरती जसा सौरभ आला तसं मात्र त्यानं ब्रेक लावायला सुरुवात केली आहे. उंचपुरा गोलंदाज 5.5-6 फुटाची हाईट. खांद्यामध्ये प्रचंड पोटेन्शियल आणि त्याचा वापर करत असताना फेकलेला हा वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. लेगबाईच्या स्वरूपात 1 धाव अंकित होतीये धावफलकावरती. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं ते 21 या धावसंख्येवरती. सौरभनं मात्र चांगली गोलंदाजी करायला सुरुवात केली. आपल्या संघाला एक कमबॅकची गरज होती आणि तशाच प्रकारची गोलंदाजी मैदानात करतोय. 3 चेंडू फेकले, 2 धावा खर्च केल्या. मोठ्या प्रहारांपासून फलंदाजांना वंचित ठेवलंय आणि अशाच प्रकारच्या गोलंदाजीची गरज होती टीम टिटवाळाला. पुन्हा एकदा सज्ज आहे सौरभ. स्ट्रायकिंग एंडवरती स्ट्राईक चेंज झालेली आपल्याला पाहायला मिळेल. अनिल शेंडे स्ट्राईक वरती. शेंडे बंधूंची ही जोडी. एका बाजूला अनिल शेंडे, दुसऱ्या बाजूला सुनील शेंडे. शेंडे बंधूंची ही जोडी आणि आता मात्र मागच्या बाजूने दरवाजा उघडा होता. जबरदस्त यॉर्कर पाहायला मिळाला. फलंदाजाची दांडी गोल. फलंदाज अनिल शेंडे बॅक टू द पॅव्हेलियन.
गरज होती कमबॅक करण्याची. सौरभ आला आणि टिटवाळा टीमला कमबॅक करून दिलं. नक्कीच स्वप्न दाखवतोय सौरभला. यापूर्वी आपण पाहिलं या अगोदरच्या सामन्यात सुद्धा थोडीशी सुरुवात चांगली नव्हती झाली, मात्र दुसऱ्या षटकामध्ये जेव्हा सौरभ आला तेव्हा त्यानं कमबॅक करून दिलं होतं. या सामन्यामध्ये सुद्धा पहिल्या षटकात 19 धावा आल्या. त्यानंतर मात्र कमबॅक करणारी गोलंदाजी करत असताना सौरभनं मात्र फलंदाज अनिल शेंडेला माघारी पाठवलंय. अद्यापपर्यंत एक चांगलं षटक हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा सज्ज आहे, राईट आर्म ओव्हर द विकेटनं मारा करेल. नवीन फलंदाज मैदानात साथ देण्यासाठी सुनील शेंडे नॉन स्ट्राईक एंडवरती उभा आहे. स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल अष्टपैलू खेळाडू जितेंद्र फलंदाजी करत असताना आपल्याला बघायला मिळतोय. धारोळा टीम अतिशय ताकदवर टीम म्हणून या टीमकडे पाहिलं जातं. ज्या ज्या वेळेला धारोळा टीमची मॅच असते त्या त्या वेळेला आमचे ओमसाई एमटीसीचे सर्व आदरणीय अक्षयजी म्हात्रे सर आम्हाला सांगतात की आमचे व्ह्यूअर्स वाढत असतात. अर्थातच या सामन्यामध्ये सुद्धा व्ह्यूअर्स वाढलेत. या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीनं आणि आमच्या संपूर्ण टेक्निकल टीमच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. जबरदस्त स्क्वेअर कट, वीरेंद्र सेवागची आठवण करून दिली आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, धारोळा टीमसाठी हा चौकार. धावफलक वेगानं पुढे सरकलं, जाऊन पोहोचलं ते 25 या धाबसंख्येवरती. गोलंदाज सौरभचा हा चेंडू यावेळेस फटका फसलाय. भविष्य हवेमध्ये आणि टिपलाय झेल. संपलाय खेळ. फलंदाज जितेंद्र बॅक टू द डगआउट. सुनील आणि योगेश ही जोडी मैदानामध्ये धारोळा टीम साठी आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांची समाप्ती. स्कोर कार्ड वरती 25 धावा. कमबॅक केलं सौरभनं, कमबॅक केलं टिटवाळा टीमनं. 25 धावा स्कोर कार्ड वरती. पहिल्या षटकात तब्बल 19 धावा आल्या होत्या, मात्र सौरभचं ते षटक केवळ 6 धावांचं आलं आणि आता मात्र आशेचा किरण पल्लवित केलाय. षटक क्रमांक 3 ला होईल सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती परिवर्तन. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती अटॅक करायला सज्ज झालेला पाहायला मिळेल. रोशन टिटवाळा टीम साठी रोशन आलाय गोलंदाजीसाठी. स्ट्राईक वरती फलंदाज योगेश आपल्याला पाहायला मिळतोय. साथ देईल सुनीलला. सुनीलच्या बॅटमधनं अद्यापर्यंत चांगली धावसंख्या आपल्याला बघायला मिळाली धारोळा टीम साठी. स्ट्राईक वरती योगेश. रोशनचा हा चेंडू फेस करत असताना लेगस्टंपच्या बाहेरून निघून जाणारा हा चेंडू. पंच अमर गायकवाड सर यांचा वाईटचा इशारा. एका धाबेचं योगदान स्कोर कार्डला. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं ते 26 या धाबसंख्येवरती. चांगली गोलंदाजी होत होती, मात्र यावेळेस वाईटच्या रूपाने एक धाव जोडली जाते स्कोर कार्ड वरती. हा चेंडू फटका पाहायला मिळतोय. जबरदस्त टायमिंग. जेवढी उंची तितकीच जास्त लांबी. हाय अँड हँडसम षटकार. नक्कीच डीजे श्रावणी तुषार सर
तारपा संगीताची नक्कीच प्रतीक्षा होती. गेल्या कालच्या दिवसापासून आपण पाहतोय आपले सर्व आदिवासी बांधव यावेळेस जलवा पसरवत असताना आणि त्यांच्यासाठी हे आदिवासी तारपा संगीत व्हावंच आणि तशी अपेक्षा होती. थँक्यू सो मच. जाऊया मैदानावरती. फलंदाज योगेश ऑन फायर. षटकार आला त्यानंतर मात्र हा चेंडू पाहायला मिळतोय ऑफस्टंपच्या जास्त बाहेर. वाईटचा इशारा. एका धाबेचं योगदान धावफलकाला. धावफलक पुढे सरकेल. जाऊन पोहोचलं ते 33 रन्स ऑन स्कोर बोर्ड. एका चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना धारोळा टीम आपल्याला पाहायला मिळतीये. टीम बेलपाडा आणि देवगाव दोनही संघाचे कर्णधार मित्रांनो रिपोर्टिंग करा. टीम बेलपाडा आणि देवगाव सेमीफायनलचा थरार आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच दोन बलाढ्य टीम दरम्यान आजचा सेमीफायनलचा रणसंग्राम पहिला आपल्याला पाहायला मिळेल. पहिली सेमीफायनल देवगाव विपक्ष बेलपाडा. यावेळेस योगेशच्या बॅटमध्ये चेंडू निघालाय. थांबायचं नाव घेत नाहीये. जबरदस्त फटका. परफेक्ट टायमिंग. षटकार. गुड शॉट. फलंदाज योगेशच्या बॅटमधनं हा षटकार आलाय. धावफलक पुढे सरकलं. ते जाऊन पोहोचतंय 39 या आकड्यावरती. 39 रन्स ऑन स्कोर बोर्ड. सुरुवात चांगली झाली होती. दुसरं षटक चांगलं आलं सौरभचं मांडा टिटवाळा संघासाठी. मात्र हे तिसरं षटक जसं चालू झालंय फलंदाज योगेशनं चढवलंय आक्रमण. योगेशच्या बॅटमधनं 2 षटकार या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलक वेगानं फ्लाय झालं 39 या आकड्यावरती. बॉल फेका ना. चला मॅच बॉल आलाय. सामना चालू होतोय पुन्हा एकदा. तिसरं षटक. यावेळेस हा फुलटो चेंडूचा फायदा उठवू शकला नाही योगेश नावाचा फलंदाज. चांगली फलंदाजी केल्यानंतर आता मात्र डगआउटच्या आश्रयाला. स्पर्धा आपण पाहतोय अमोलदादा कथोरे आयोजित आमदार चषक 2022 चा रणसंग्राम आणि या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य राहिले आदरणीय हरिलालजी डोगरे, तुषारजी मडके, विकासजी माळी, एमबी नेट, रोशनजी भोईर, मंगेशजी भोईर, अमरजी गायकवाड, तुळशीदासजी भांडे, संजयजी दुर्गे, मनोजजी, दौलतजी तुपे, अमितजी शिंदे, हरेशजी चौधरी, प्रदीपजी गायकवाड, संपूर्ण मान्यवरांचं योगदान या स्पर्धेला मोठ्या मनानं लाभलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. अर्थातच अनिलजी सरनोबत सर, भाऊजी शिंगळे, मोतीरामजी जाधव, राजेशजी चौधरी, सचिनजी शिंगळे, योगेशजी जाधव आणि त्यांची संपूर्ण टीम अर्थातच आणि संभाजीनगर बॉईजची संपूर्ण टीम या सर्वांचं विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभले. अर्थातच आमदार चषक 2022 ला या सर्व शिलेदारांचं आदरणीय अमोलदादा कथोरे आणि संपूर्ण आयोजन कमिटी यांच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. आभार मानूयात त्यांचा, अतिशय मनपूर्वक आभार. मैदानावरती आपण पाहतोय सामना चालू आहे. एका बाजूनं टिटवाळा आणि दुसऱ्या बाजूनं धारोळा टीम आपल्याला बघायला मिळतेय. फटका चांगला पाहायला मिळतोय. बराच वेळ शांत होता, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र हा प्रयत्न फसलाय. जबरदस्त जजमेंट, कठीण जेलला सोपं केलं. टिपला जेल, संपलाय खेळ. फलंदाज सुनील शेंडे तंबूच्या आश्रयाला.
षटकांची समाप्ती धावफलकावरती 40 धावा. धारोळा संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चांगली फलंदाजी चालू होती सुनील शेंडेच्या बॅटमधनं, मात्र आता तंबूच्या आश्रयाला येताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच आपली कामगिरी व्यवस्थितरित्या पार पाडली, चांगली सुरुवात दिली संघाला आणि 40 धावा धावफलकावरती असताना मात्र सुनील शेंडेला माघारी यावं लागतंय. 3 षटकांची समाप्ती धावफलकावरती 40 धावा. धारोळा टीमची धावसंख्या जबरदस्त हे द्वंद्व बघायला मिळेल, कारण टिटवाळा टीम मध्ये सुद्धा एकाहून एक सरस मातब्बर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. मात्र तितकीच ताकदीची गोलंदाजी धारोळा टीमच्या गोलंदाजांच्या मध्ये सुद्धा पाहायला मिळतीये. अर्थातच एक बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल काय असतं याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानात पेश होत असताना एका बाजूला कल्याण ग्रामीणची आदिवासी गटातली एक टीम आपल्याला पाहायला मिळते आणि दुसऱ्या बाजूला अंबरनाथ बदलापूर गटातली आदिवासी गटातली एव्हरग्रीन टीम धारोळा आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीम एकाच ताकदीच्या एकाच कॅलिबरच्या एकामेकांच्या समोर यावेळेस नशीब आजमावताना आपल्याला पाहायला मिळतात. 3 षटकांची समाप्ती, स्कोर कार्डवरती तब्बल 40 धावा. धारोळा टीमची धावसंख्या आपण अद्यापपर्यंत पाहतोय. षटक क्रमांक 4 ला होती सुरुवात. गोलंदाजी मार्गवरती झाले परिवर्तन. नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला जातोय. शेवटचं षटक प्रगती पथावरती. पहिल्या चेंडूवरती फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली, सिंगल धाव. कालच्या दिवसापासून आपण पाहतोय मित्रांनो, कालच्या दिवसामध्ये 8 टीम आदिवासी गटातील आपल्याला पाहायला मिळाल्या आणि आज सुद्धा आदिवासी गटातील 8 टीम खेळताना पाहायला मिळतात. या सर्व टीमचं आयोजन कमिटीच्या वतीनं आणि अमोलदादांच्या वतीनं सर्व आदिवासी टीम ज्या सहभागी झाल्या या स्पर्धेमध्ये त्या सर्व टीमचं मनपूर्वक सहर्ष आभार आहेत. सर्व टीम सहभागी झालात आणि एक चांगलं क्रिकेट दाखवलं. मित्रांनो, गेली 5 दिवस चाललेला हा क्रिकेटचा रणसंग्राम, अर्थातच क्रिकेटच्या पंढरीमध्ये चाललेली ही क्रिकेटची रणधुमाळी आपल्याला पाहायला मिळतीये. 5 दिवस सर्व लाडक्या प्रेक्षकांनी एक मोलाचं सहकार्य आपल्या सर्वांना केलं. तुम्हा सर्वांसाठी ही पर्वणी आहे. पर्वणी पाहायला मिळतीये. फलंदाज अजय शेंडेच्या बॅटमधनं हा धमाका षटकार. सर्व लाडक्या प्रेक्षकांनी गेले 5 दिवस चांगलं सहकार्य केलं. मित्रांनो, आज सुद्धा विनंती आहे, शेवटचा दिवस आहे, प्लीज हिरव्या पट्टीच्या आतमध्ये कुणी बसू नका, सहकार्य करा. आपल्याला जर जागा मिळत नसेल तर आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न झाला तर तरी पण चालेल. आयोजकांच्या वतीनं आणि अमोलदादांच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक तुम्हाला सूचना आहे. मित्रांनो, प्लीज हिरव्या पट्टीच्या सर्वांनी बाहेर बसा. आपल्यासाठी स्टँड्स बनवले आहेत चारही बाजूला. जर आपण पाहिलं तर वीरेंद्र सेहवाग स्टँड, सचिन तेंडुलकर स्टँड, अजिंक्य रहाणे स्टँड, युवराज सिंग स्टँड, स्टँड्स आहेत, आपल्यासाठीच आहेत. मित्रांनो, सावलीमध्ये बसा, तुमची काळजी घेतली जाते. जागा मिळाली नाही तर आपण व्यासपीठावरती येऊन बसा. फलंदाज दरम्यान धावबाद झालाय. धारोळा टीमला लागलाय धक्का. शेवटचा दिवस आहे मित्रांनो, कुठल्याही खेळाडूला इजा होणार नाही याची काळजी घ्या. तुम्हाला सुद्धा इजा होणार नाही याची काळजी घ्या. सर्व प्रेक्षकांना विनंती, आपण हिरव्या पट्टीच्या बाहेर बसा किंवा व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. शेवटचं षटक प्रगती पथावरती. गोलंदाजी मार्कवरती जगदीश आलाय. फलंदाज अजय स्ट्राइक वरती. टिटवाळा टीम साठी हे शेवटचं षटक. यावेळेस सुद्धा फटका फसलाय, चेंडू खाली आहे क्षेत्ररक्षक, मात्र हा झेल धरणीला ड्रॉप केला जातोय. नक्कीच फलंदाज बाद होऊ शकला असता, अजयला माघारी पाठवता आलं असतं, मात्र जीवदान मिळालं. 2 धावांचं योगदान सुद्धा धावफलकाला धावफलक जाऊन फ्लाय झालेलं पाहायला मिळेल. 52 धावांवरती
52 runs on a scoreboard. यावेळेस जीवदान मिळालं आणि त्यानंतर जखमेवरती मीठ चोळत असताना अजय शेंडेच्या बॅट मधनं ट्रेडमार्क अजय शेंडे ब्रँडेड फटका षटकार. संभाजीनगर बॉईजच्या संपूर्ण टीमचं मोठं सहकार्य या स्पर्धेला लाभतंय आणि आदरणीय मोहनजी गडगे साहेब, संतोषजी चौधरी साहेब, संदीपजी घोरट साहेब, नम्रताजी जाधव मॅडम या सर्व लाडक्या नगरसेवकांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचच्या ज्या ट्रॉफीज आहेत त्या सर्वांचं सौजन्य आपल्याला लाभलंय. या सर्व दानशूर दात्यांचं सुद्धा स्पर्धेच्या वतीनं आणि दात्यांच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक आभार आहेत. सर्व लाडक्या प्रेक्षकांना विनंती आहे मित्रांनो, स्पर्धेचा शेवटचा दिवस पुनश्च एकदा तुम्हा सर्वांना प्रेमानं अगदी विनम्र सूचना येते आयोजकांच्या वतीनं, आपण प्लीज हिरव्या पट्टीच्या आतमध्ये कुणीही बसू नका. सर्व लाडक्या प्रेक्षकांना विनंती, आपण गेले 5 दिवस चांगलं सहकार्य केलं. आज शेवटचा दिवस आपल्या सर्वांसाठी ही स्पर्धा आहे आणि चांगलं सहकार्य आजपर्यंत राहिलं. आजही तसं सहकार्य राबू द्या. कुठल्याही खेळाडूला इजा होणार नाही आणि तुम्हाला सुद्धा इजा होणार नाही याची काळजी घ्या. सर्व लाडक्या प्रेक्षकांना ही आयोजकांच्या वतीनं आणि अमोलदादांच्या वतीनं विनम्र सूचना. मित्रांनो, जागा नसेल तर आपण व्यासपीठावरती येऊन बसा. व्यासपीठ आपल्यासाठी खुला आहे. याच दरम्यान व्यासपीठावरती मान्यवर उपस्थित आहेत. आदरणीय माधवजी ठाकरे सर, आमचे गुरुवर्य, अतिशय नामवंत पंच. गेली 35 वर्ष पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहिलं. लेदर क्रिकेट असू देत किंवा टेनिस क्रिकेट असू देत, सातत्यानं टेनिस क्रिकेट विश्वासाठी, लेदर क्रिकेट विश्वासाठी संपूर्ण आयुष्यभर योगदान दिलेली हे व्यक्तिमत्व दूरवरचा प्रवास करून आदरणीय अमोलदादांना आणि स्पर्धेला भेट देण्यासाठी आवर्जून उपस्थित झालेत. सरांचं यथोचित मान सन्मान आपल्या व्यासपीठावरती होत असताना या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय अमोलदादा कथोरे यांच्या शुभ हस्ते साहेबांचं यथोचित मान सन्मान होत असताना, थँक्यू सो मच सर, आपण आलात आणि व्यासपीठाची शोभा वाढवली जाते. मैदानावरती सामना चालू होतोय. बिग फाईट, बिग मॅच. जशी सामन्याला सुरुवात होईल या ऐकूयात मुरबाड विभागाची आणबान शान मुलुक मैदानी तोप, अर्थातच दीपवीर बिराडे सर. थँक्यू सो मच. हॅलो चेक. थँक्यू सो मच सोमनाथजी खाडे, ज्यांचा आवाज आपण पहिल्या इनिंग मध्ये ऐकत होता. टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आले लिटिल स्टार धारूर टीम करून 59 रनचं. जय मल्हार क्रिकेट क्लब टिटवाला संघाच्या समोर खांडीचा पाडा टीम कॅप्टन किंवा प्रतिनिधी जर उपस्थित असाल तर विनंती आहे आमच्या व्यवस्थापन समितीशी संपर्क साधायचा आहे. खांडीचा पाडा टीम कॅप्टन किंवा प्रतिनिधी उपस्थित असेल तर विनंती आहे आमच्या व्यवस्थापन समितीशी त्वरित संपर्क साधा. गेम इज ऑन. पहिला बॉल जितूचा स्लोवर वन बॅकफुट होती, येऊन लेंथ पिक केली. शॉर्ट आर्म पुल करत असताना फिल्डर उपस्थित आहे डीप मध्ये मिडविकेटच्या दरम्यान. चांगली फेक देत असताना नॉस्ट्राकिंग एंडला सहसेने मिळालं एक धाव रोहितला आणि त्याचबरोबर आता हे खातं खुलं होत असताना बॅटिंग करणाऱ्या टीम जय मल्हार टिटवाला क्रिकेट संघाचं बॅकफुट होती, येऊन कट करण्याचा प्रयत्न. लाईन येते सुंदर आहे. इन स्विंगर उजव्या हाताच्या बॅट्समन करता जितू शेंडेकडे व्हरायटी भरपूर आहे, व्हॅरिएशन भरपूर आहे आणि ते व्हेरिएशन, ती विविधता या बॉलवरती पाहायला मिळाली. डॉट बॉल सौरभच्या विरुद्ध टाकण्यात आला. ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये. बॉल ट्रॅव्हल होतो शॉर्ट स्कोअर लेगला. इट्स फ्रॉम लेग बाय. अंपायर अमर गायकवाड सर यांचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचला. आणखीन एकदा धावफलकावरती 8 होत असताना टीमची टोटल सध्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 2 या आकड्यावर. 2 रन ऑन बोर्ड. जितू शिंदेचा स्पेल सुरू आहे.
ज्यानं आजच्या दिवसामध्ये दर्जेदार कामगिरी केली आहे. शफल झाले ऑन साइडला, हुकचा अप्रतिम नजराना, व्हॉट अ शॉट, एक्साइटिंग पॉवर, ट्रिमेंडियस टायमिंग, मॅग्निफिसंट स्ट्रोक, बॉल चाललाय निघून बाउंड्री लाईनच्या पलीकडे, लांबच लांब दूरच दूर, हा मोठा ब्लास्ट रोहितच्या बॅटमधून येतोय, दे धमाका, हा षटकार. पडद्याच्या आड बसलेत, विनंती आहे आपण पाठीमागे जायचं किंवा व्यासपीठावरती येऊन बसा. जागा भरपूर उपलब्ध आहे. जोपर्यंत आपण पडद्याच्या पाठीमागे जात नाही तोपर्यंत बॉल टाकला जाणार नाही, याची आपण नोंद घ्यायची आहे. प्रेक्षकांना विनंती आहे, कृपया आपण पडद्याच्या पाठीमागे जायचंय, बाउंड्री रोपच्या मागे जायचं आपण. यस, थँक्यू सो मच. षटकार ठोकलाय रोहितनं, व्हॉट अ शॉट. रन झालेले आहेत आतापर्यंत या मॅच मध्ये 8. यावेळेला स्विंगिंग यॉर्कर, प्रत्युत्तर नाहीये रोहितकडे. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन होताना पाहायला मिळालं नाही. या षटकारानंतर जितू शिंदेनं दिलेले हे क्विक रिप्लाय, टीट फॉर टॅट, जशास तसं प्रत्युत्तर. वेगाबरोबर पिचिंग चांगली होती, अगदी पुढ्यात टाकलेला हा बॉल, फटका फसला आणि बॉल येताना पाहायला मिळाला निर्धाव. स्टील 1 टू गो. लॉंग ऑनला आता अजय, जो कॅप्टन आहे टीमचा, फुलर लेंथ. यावेळेला विकेट किपर बीट, शॉट थर्डमॅन शॉट, फान लेगचा फिल्डर बीट. बॉल मध्ये होती प्रचंड गती आणि हा वेग आता अनावर झाला. फाईन लेग आणि त्याच बरोबरीनं थर्ड मॅनच्या फिल्डरला लॉंग स्टॉप रिझनला येतोय हा चौकार. फर्स्ट ओव्हर, षटक पहिलं समाप्त होते जितू शिंदेचं. चौकार येताना पाहायला मिळाला. अंतिम क्षणाला वेग भन्नाट होता आणि त्याचा फायदा कुठेतरी मिळाला बॅट्समन रोहितच्या साथीनं. 57 धावे, 59 धावेचं लक्ष गाठणाऱ्या जयमल्लार टिटवाला क्रिकेट संघाला रन पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 12. 14.75 धाव्याची धावगती प्रति 4 षटकांच्या पाठीमागे मेंटेन करायची. देवगाव टायगर्स टीम कॅप्टन किंवा प्रतिनिधी, त्याचबरोबर जयमान बेलपाडा टीम कॅप्टन किंवा प्रतिनिधी, आयोजक अमोलजी गदोरे यांच्यासोबत आपण त्वरित संपर्क साधायचा. बारा रन स्कोर कार्डवर आतापर्यंत ही टोटल आहे या मॅच मध्ये. 59 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना जयमल्लार टिटवाला क्रिकेट संघाची 18 बॉल अर्थातच 3 षटक आणि आता आवश्यकता आहे 47 धावसंख्येची. पहिला बॉल फटका येते, फसलाय, हवेमध्ये होता चेंडू अधिकचा काळ. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहे डीप मध्ये, बॅकअप करून थ्रो केला जाईल रिटर्न. विकेट किपर एंडला मिळतात सहजतेनं या 2 धावा सौरभला. सौरभ आणि त्याचबरोबर रोहित हे 2 आघाडीचे फलंदाज खेळपट्टीकडे. मागच्या मॅच मध्ये दर्जेदार कामगिरी केली होती सौरभनं, तुफान फटकेबाजी त्याची पाहायला मिळाली होती. जे गावदेव क्रिकेट संघ झुगरेवाड्याच्या विरोधात आणि आता देखील त्याच स्थितीमध्ये आहे सध्याच्या घडीला संघ जयमल्लार टिटवाला. मोठं लक्ष त्यांच्या समोर. 2 धावेसोबत टीमची टोटल झालेली आहे या मॅच मध्ये आतापर्यंत 14. बॅकफुट होती, येऊन डेलिकेट टच, ड्राईव्ह केला सॉफ्ट फॅन, 1 रन तर कंप्लीट. दुसऱ्या रनसाठी निघालेत, फिल्डर वरती प्रेशर, स्ट्रायकिंग एंडला फेक आली होती वेगानं, बॅकअप नाहीये. 3ऱ्या रनचा प्रयत्न आता होताना पाहायला मिळेल. फॅनलेगचा फिल्डर सावरेल, बॉलला उचलून करेल फेक, सहजतेनं मिळत असताना या धावा 3. फिल्डर पासून बॉल थोडासा बाजूला गेला, विकेट किपरला कलेक्टेड करता आला नाही हा बॉल, सहजतेनं मिळताना पाहतो या धावा 3. ट्रिपल सोबत टीमची टोटल वेगानं पुढे सरकेल. अंकित होतात एकूण रन 17. मॅच मध्ये बॉल शिल्लक आहेत आता सध्याच्या घडीला अजूनही 16 आणि आवश्यकता आहे विजयाकरता 42 धावसंख्येची. राईट हँडर बॅट्समन स्ट्रायकिंग इनला खेळण्यासाठी रोहित. लाईन इथे चांगली आहे, क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न सुशीलच्या विरोधात. अशा पद्धतीने आडवा बॅटने इतका सहजासहजी तुम्ही स्ट्रोक खेळू शकत नाही, कारण वेग त्याच्याकडे प्रचंड आहे, गती त्याच्याकडे भन्नाट आहे आणि अशा स्थितीला हा बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये टेक ऑफ होत असताना डॉट बॉलची सांगता होती आहे. फुलर लेंथ अगदी पुढे टाकला बॉल, फ्रंटवूड वरती येऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, फुट मुवमेंट लास्ट मुवमेंटला पाहायला मिळाला नाहीये, बदलाले त्याचा अभाव आणि हा बॉल देखील येतोय लागोपाठचा दुसरा निर्धाव. पहिलं षटक जितूच्या विरोधात 12 धावा, त्यानंतर कमबॅक हवं होतं लिटिल स्टार धारोला क्रिकेट संघाला, ते कमबॅक करून दिले सुशीलनं. 4 बॉल आतापर्यंत टाकून झालेत, धावा खर्च केल्यात 5. सांघिक धावफलक 20 घेत असताना 17 या आकड्यावर.
राऊंड स्टंप या बलीला बिग हिट करण्याचा प्रयत्न देखील अपयशी होताना पाहायला मिळाला. अंधाधुंद फलंदाजी सुरू आहे. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होताना पाहायला मिळत नाही. इट इज फ्रॉम लेग बायज. एक्स्ट्राची अजून एक धाव धावफलकावरती ऍड होईल जयमल्लार टिटवाला क्रिकेट संघाच्या खात्यामध्ये आणि हे धावफलक पोहोचताना पाहायला मिळेल. सिंगल धाव्याच्या साथीने सध्याच्या घडीला 18 या आकड्यावर. स्टील 1 टू गो. बॉलर तयार. सुशील. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. लाईन लवकर हिट केली आणि हा बॉल पाठवून दिलाय. अगदी आमच्या समालोचन कक्षेला दिलेली ही सलामी. सुपर फ्लॅटेड पॅरल स्ट्रोक. बॉल सीमा पार देऊन जाईल. अर्धा डझन रन. बॅट्समन सौरभ त्याचबरोबर टीम जयमल्लार टिटवाला संघाला हा षटकार. षटकांच्या पाठीमागे 12 बॉल 35 धावेचं समीकरण. विनंती आहे लिटिल स्टार धारोला क्रिकेट संघाला आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सज्ज करायचंय. जर्मन बेलपाल्डा टीम कॅप्टन किंवा प्रतिनिधी आणि त्याचबरोबर देवगाव टायगर्स टीम कॅप्टन किंवा प्रतिनिधी त्वरित आपण आयोजकांशी संपर्क साधायचा. ही क्वालिफाय मॅच सुरू आहे. सुपर 6 मध्ये कुठला संघ जाऊन पोहोचेल त्यासाठी सुरू असलेला हा क्रिकेटचा घनासाम रणसंग्राम आपण एन्जॉय करतो या दोन टीमच्या दरम्यान. पहिलं षटक जितेंद्रचं 12 रन. त्या षटकात सुशीलच्या विरोधात देखील 12 धावा आणि हे तिसरं षटक आता टाकण्याकरता येतं बॉलिंग ट्रॅक वरती अजय जो कॅप्टन आहे या टीमचा. पहिला बॉल बॅकअप लेंथ बॅकफुट देऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. आउटर एज घेतली. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अवला जाईल हा बॉल अजय कडून. स्लिप पॉइंट रिजन कडे सिंगल धाव इझिली अवेलेबल आहे रोहित करता. सिंगल धाब्यानं टोटल पोहोचेल पुढे 25 या आकड्यावर. 11 बॉल आता इक्वेशन बॅलन्स राहिले 34 34 धावसंख्येचं. स्ट्रायकिंग इनला बॅट्समन सौरभ ज्याच्या बॅटमधनं षटकार येताना पाहायला मिळाला अंतिम बॉल वरती सुशीलच्या विरुद्ध. बॅकफुट देऊन कट करण्याचा प्रयत्न. बॅटची बाहेरची कडा. बॅटला मुलायम स्पर्श केला या बॉलला आणि विकेट किपरनं आता हा चेंडू आपल्या हातामध्ये सामावून घेत आहे. पहिला विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. बॅट्समनला मैदान सोडावं लागेल. निराशा आले सौरभच्या हा पहिला धक्का. चला नाणेफेकीसाठी आम्ही कॉल करत आहोत देवगाव टायगर्स टीमचे कॅप्टन त्याचबरोबर जर्मन बेलपाडा टीमचे कॅप्टन. बिग फाईट मॅच आपल्याला एंटरटेन करता येईल. सेमीफायनलची पहिली लढत जर्मन बेलपाडा त्यांच्या अंगेस देवगाव टायगर्स. स्ट्रायकिंग इनला भावेश नो बॅट्समन. फटकाय ते फसलाय. बॉल हवे मध्ये लॉंग ऑफला फिल्डर बॉलच्या खाली. जेलची संधी आणि त्या संधीच केले सोनं. कॅप्टन अजयनं आता लागोपाठची दुसरी विकेट केली कॅरी आणि मैदानामध्ये परत आहे. सध्याच्या घडीला बॅट्समन भावेची सॉरी हा धक्का दुसरा. ऑन अ विकेट हॅट्रिक अजय शेंडे. कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट ही भूमिका क्रिकेटमध्ये किती महत्वाची असते तो मोठा रोल आता त्याने इथे अदा केला. देवगाव टायगर्स त्याचबरोबर जर्मन बेलपाडा दोन्ही टीम अगदी नियोजित वेळेमध्ये या ठिकाणी उपस्थित होत आहेत. व्यवस्थापन समितीच्या वतीनं दोन्ही टीमचे आभार. सेमीफायनलचा पहिला थरार या दोन टीमच्या दरम्यान आपल्याला रंगताना पाहायला मिळेल. मुरबाड ग्रामीण क्रिकेटमधील सध्याच्या घडीला इन्फॉर्म असणारे दोन संघ आपल्याला इन ॲक्शन मध्ये लढताना पाहायला मिळतील. ऑन अ विकेट हॅट्रिक.
लोवो फुल टॉस बॉल यावेळेला इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून गॅप मोठा आहे, दरार होती फिल्डरच्या दरम्यान आणि बॉल आता एका टप्प्यावरती निघून चालला आहे. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे रोहितच्या पाठमधून येतोय हा नेत्रदीपक नयनरम्य फटका, चौकार. शफल झाले, लोवो फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. लास्ट मोमेंटला पॉज घेतला, दुसऱ्या रनचा प्रयत्न स्ट्रायकिंग इनला. रोहित वेगानं त्या ठिकाणी कंप्लीट करत असताना या धावा 2 धावफलक पोहोचेल पुढे 2 धावे सोबत सध्याच्या सिच्युएशनला. यावेळेला देखील स्ट्रोक हवेमध्ये लॉंग ऑफला फिल्डर जज करतोय, अगदी जाळं विणलंय त्या ठिकाणी अजय शेंडेने आणि आता या षटकातून त्याला तिसरी सफलता मिळताना पाहायला मिळेल. रोहित बॅक टू द पवेलियन. षटक समाप्त झाले. अजय शेंडेचं यशस्वी धावा खर्च केल्या 7-3 विकेट त्याच्या खात्यामध्ये. मिडल ऑर्डर बरोबर टॉप ऑर्डर त्यानं पूर्णपणे कोलॅप्स केली आहे. आता जगदीशच्या समेतनं बॅटर इंटायर होतोय रोशन. इक्वेशन मॅच मध्ये बॅलन्स राहायला येणारे बॉल शिल्लक आहेत, अर्थातच एका षटकाचा केला आहे शिल्लक आणि एका षटकामध्ये विजयाकरता करायचे धावा 28-28. प्रेक्षकांची हळूहळू गर्दी आता वाढली आहे. प्रचंड संख्येने आता जनसमुदाय सारिका हॉटेलच्या प्रशस्त क्रीडांगणाकडे मार्गक्रमण करतोय, कारण त्यांना देखील याच दे यासी डोला हा आमदार चषकाचा दमदार क्रिकेटचा सोला उपभोगायचा. अगदी पाहिलं तर आता प्रेक्षकांनी तुडुंब भरलेलं हे मैदान. येणाऱ्या कालावधीमध्ये देखील तर गर्दीच राहणार नाही यात शंका नसेल. पाय खेसाला सुद्धा जागा मिळणार नाही या मैदानावरती. पहिला बॉल चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं योगेशनं. मिश्रणयुक्त गोलंदाजी. पहिल्या बॉल पासून जेव्हा तुम्ही परिवर्तन करत असताना बॅट्समनसाठी सहजासहजी शक्य नसतं तुमच्या विरोधात धावा एकवटणं, आणि तो प्रयत्न आता यशस्वी होताना पाहायला मिळाला. डॉट बॉलनं केली स्पेअरला सुरुवात. 5 बॉल आता आवश्यकता आहे 28 रनची. यावेळेला लाईन लवकर पिक केली, बॅटच्या अगदी पुढ्यात टाकलेला बॉल फेकून दिला मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे, आउट ऑफ द पार्क. हा गगनभेदी गगनचुंबी आसमानी टोला, बिग 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 सिक्सर. संघर्षाचा केला यरगाल, बॅट्समन जगदीशनं ठोकला षटकार. योगेशच्या विरोधात रन झालेले आहेत 37. यावेळेला देखील ऑफ ब्रेक, बोटो विकुरली, फिंगर मोड केले. लास्ट मोमेंटला लाईन रीड करता आले नाही. टप्पा घेतल्यानंतर बॉलनं थोडी फिरकी घेतली, थोडा स्विंग झाला, बॉल हरकत केली आणि लास्ट मोमेंटला आता विकेट किपरनं बॅकअप केलंय. षटकारानंतर केलेलं हे परिवर्तन, हा डॉट बॉल. ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न होता, यावेळेला देखील संधी दिल्या नाही. षटका जरूर लगावला होता, परंतु त्यानंतर योगेशचं कौतुक करावं लागेल. भरोसेमंद गोलंदाजी त्याच्या वतीने होत असताना लिटिल स्टार धारोल क्रिकेट संघाकरता लागोपाठचा हा दुसरा येणारा डॉट बॉल. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. मोठ्या मार्जिन आता ही मॅच जिंकण्याच्या उद्देशानं मैदानामध्ये संघ लिटिल स्टार धारोल टार्गेट ठेवण्यात आलं होतं 59 रनचं. इथे देखील स्विंग अँड मिस. आता वेगवान बॉल, संधी नाहीये, फुटवर्क दाखवण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न अपयशी होताना पाहायला मिळाला. लागोपाठचा तिसरा डॉट बॉल योगेशच्या स्पेल मधून. औपचारिकता बघ शिल्लक या लढतीमध्ये. रन झालेले आहेत 37. आवश्यकता आहे 22 धाबेची. 1 बॉल शिल्लक.
शॉर्ट ऑफ लेंथ होता, स्टेप आउट झाले आणि पुलचा अप्रतिम नजराना वीरेंद्र सेहवाग स्टँडला दिलेली ही सलामी शेवट गोड केला, परंतु हा सामना 15 धावसंख्येने आता विजयी झाली आहे टीम लिटिल स्टार धारोल. टफ अँड हार्ड लक टीम जयमल्ला टिटवाला अँड मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन टू टीम लिटिल स्टार धारोल. तर या क्वालिफायर लढतीचा मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण जाहीर करूयात. अजय शेंडे ज्यांना अष्टपैलू कामगिरी या मॅच मध्ये गेली, कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट ही भूमिका किती महत्वाची असते तो रोल त्याने या ठिकाणी अदा केला. टीम लिटिल स्टार धारोला संघ करता तो अजय शेंडे ठरला या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. बॅटिंग करताना बनवल्या तब्बल धावा 5 बॉलमध्ये 16 आणि बॉलिंग करत असताना एका षटकामध्ये धावा खर्च केल्या 7, विकेट मिळवल्या 3. तो अष्टपैलू खेळाडू कॅप्टन कूल मॅन फ्रॉम धारोला अजय शेंडे ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार.